बघा असे असते पापड. आपण मगाशी पाहिलं ना त्या आंबिलचे असे पापड टाका लागते. बघा आईनं फळकाळ टाकले. हे वाढ आई काय करू राहिली? हे काय वय हे करू राहिली तू? आंबिल म्हणजे काय हा हे हे जे करू राहिली तू काय काय टाकलं याच्यात? याच्यात काय टाकू? अंदाज म्हणलं. हा त्याच्यात थोडंसं तेल मीठ टाकलं. हा अंदाज ठेवून संध्या रात्रीचं पीठ म्हणजे गव्हाचं भिजवलेलं वलवलेलं त्याची आंबील करून राहिलं पापडासाठी. मित्रांनो कधी बघितलं काय गावामध्ये जे उन्हाळ्यामध्ये जे वाळवण करतात लोक अशा पद्धतीनं करतात. बघा पापड कसे तयार करतात घरगुती. ठेस पापड विकायला येते. हा सांग बरं त्याले लोकायले सांग. ठेस पापड विकायला येते. हो काय? हे पापड आंबील करून बघा दादा आंबील करून पापड विकायला येतात. हेच हे बघा गावातली पद्धत अशी आहे. ही पद्धत तुम्हाला आता ही पद्धत दिसणार नाही तुम्हाला. याच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहे, मोठे मोठे स्टोर आलेले आहे. बघू शकता तुम्ही माझी पापड करून राहिली. मग ही पापड कसे करशील आता तू? शिजल्यावर मग फडक्यावर टाकायचे. फडक्यावर टाकायचे. हे पानावर टाकते. हो काय? पहिले आंब्याचे पानं म्हणजे वळाचे पानं. वळाचे पैशाचे. वळाच्या पाना पैशाच्या पानावर. मित्रांनो तुम्ही कधी बघितलं का वळाच्या पानावर पैशाच्या पानावर पहिले ते आंबील करून टाकायची मग तेल लावायचं? आम्ही पहिले लहानपणी खूप बघितलं. हे तुम्ही पण बघितले असेल. लहानपणाचे दिवस मी तुम्हाला जागी करत आहे. मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघू शकता तुम्ही. बघा चुलीवर गंज ठेवलेला आहे. त्या गंजात ठेवलेला आहे आंबील. गोटा लागून राहिलं ते गोटानं लय हे जाते का भारी जाते काय? गोटानं लय भारी जाते. बघा तुम्ही बघितलं नसेल दाखवतो तुम्हाला. बघा इथं चालूच आहे आणि घोटणं चालूच आहे. घोटलं नाही तर गोळे पडते म्हणते. बघू शकता पूर्ण व्हिडिओ बघा. पापड तयार कसे करतात पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. समजलं काय? हे आंबील करत आहे एवढी मोठी. बघा कशी करून राहिली ते आंबील. चहा घेऊन घेईन तो थंड ना. एका हाताने चहा फिरव, एका हाताने चहा पे. दे मी फिरवतो. बघा भाऊ माझी चहा पिऊन राहिली. मी घोटून राहिलो. हे बघा हे घोटा लागते नाही तर गोळे पडते म्हणते. असं आहे गावातलं जे असतात नाही बा. चहा पिऊन राहिली. पापड पाहिजे असेल ना तर अशा पद्धतीचं पापड बनवावं लागते. ह्या ठिकाणी आता चुला गेल्या. आता या ठिकाणी कंपन्या आल्या, छोटे छोटे स्टोर आलेले आहे आणि आपल्याला लुटून राहिले. ह्याच गोष्टी आपल्याला सहजपणे बनवता येते पण आपण हलगर्जीपणानं स्टोअरमधून विकत आणतो. कारण की याला मेहनत आहे. मेहनत भरपूर आहे कारण की विष्ट्यापाशी राहावं लागते. पण जे बनवायची जे सवय आहे ते घरी बनवतो आपण तिची चव वेगळीच राहते. हार्ड जाते हो, भारी जाते लय. भलं भारी जाते. तुम्ही केलं का कधी असं? नक्की कमेंट करून सांगा बरं. हार्ड जाते भरपूर. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ बरं. बघा माझा हात दुखून राहिला. थांबवलीचा किती हात दुखत असत. भरपूर हात दुखते राजो ते फिरू फिरू.
बघा असे असते पापड. आपण मगाशी पाहिले ना त्या आंबीलचे असे पापड टाका लागते. बघा आईनं फडकाला टाकले. हे वाळल्यावर मग ते काढा लागते याच्यावरून. समजलं काय? चला मग लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मग व्हिडिओ